मला जेव्हा ही माहिती मिळाली आपल्या माध्यमातून तेव्हा मला वाईट वाटलं की एखादा माणूस कोणी असेल, जरांगे पाटील समाजासाठी लढतात, त्याच्या बाबतीत जर असं कुणी कृत्य करीत असेल त्याचा आम्ही निषेध करतो आणि त्याची शेवटचा माणूस त्याच्या पाठीशी कुणी आहे का त्याची पूर्णपणे चौकशी झाली पाहिजे। मी असं SP साहेबालाही बोललो आणि मी स्वतः या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांना सुद्धा बोलून सांगणार आहे, साहेब याची चौकशी पूर्ण झाली पाहिजे आणि यात कुणीही समर्थन करणार नाही, याचा सगळा निषेधच करणार आहे। कारण की जेव्हा समाजासाठी एखादा माणूस लढतो त्यांच्या पाठीशी महाराष्ट्राची संस्कृती आहे, त्याच्या पाठीशी उभा। विचार वेगळे असू शकतात पण हे कृत्य करणं हे दुर्दैवी आहे, म्हणून आम्ही निषेधच करतो। म्हणून आम्ही सांगितलं मी या जिल्ह्याचा आमदार आहे, मी जिल्ह्याचा अध्यक्ष आहे, म्हणजे जालना जिल्ह्यामधला मी आमदार आहे आणि जालना जिल्ह्याचा भाजपचा अध्यक्ष आहे। मी त्यांच्या पाठीशी आहे। आम्ही काही अडीअडचण असेल तर आम्ही आदरणीय मुख्यमंत्री महोदयाला बोलणार आणि SP साहेबालाही बोललं, पुन्हा पोलीस बंदोबस्त वाढवून देण्याचं कामही आपण करण्याचं सांगितलं। 100% मी ऑडिओ क्लिप ऐकली, त्याच्यात मी नाव घेणं योग्य ठरणार नाही। पोलीसवाले खूप शेवटला चौकशी करते आणि जे दूध आणि पाणीचं पाणी झाल्याशिवाय राहणार नाही। 100% असं जर होत असेल तर मुख्यमंत्री महोदय यासाठी चौकशी सुद्धा लावू शकतात। त्याच्यातले तज्ञ त्यांना सगळं माहिती आहे, ते कोणालाही पाठीशी घालणार नाही, हे मला पूर्णपणे खात्री आहे मुख्यमंत्री महोदयावर। ऐकून घ्या, मी कोणाचं नाव घेणार नाही। पोलीसवाल्याला खुदच त्या चौकशीत समोर येईल तेव्हा आम्ही त्याचं नाव घेण्याचा प्रश्न करू। याबाबत मुख्यमंत्री यांच्यासोबत तुम्ही काही चर्चा केली का? मी करणार आहे। मी आता SP साहेबांशी बोललोय आणि आम्ही चौकशीसाठी मी मुख्यमंत्री महोदयाला बोलणार आहे। वेळ आली तर अधिवेशनातही सुद्धा हा मुद्दा मांडू आणि हा तडास नेण्याचं काम आम्ही करू। केले आपण बोलू, आता बंदोबस्त वाढून द्यायचं सांगितलंय, मी ते होईल ना। 100% मनोज दादा समाजासाठी लढले, त्याच्यामुळे आणि कोणी असं कृत्य करीत असेल तर आम्ही ते समर्थन करणार नाही। आम्ही त्याचा निषेध करून आम्ही त्यांच्या पाठीशी राहू।